The necklace, part second, lecture second. They looked into the folds of her dress, in the folds of her cloak, in her pockets, everywhere, but they could not find it. Are you sure you still had it when you left the hall? He asked. Yes, I touched it in the hall at the ministry. But if you had lost it in the street, we would have heard it fall. It must be in the cab. Yes, that's probably did. Did you take this number? No. They stared at each other's turn. At last Loisel put his clothes on again. I am going back, he said. Over the whole route we walked and see if I can find it. He left. She remained in her ball dress all night, her mind blank. Her husband returned at about 7 o'clock. त्यांनी तिच्या सर्व कपड्यांच्या घड्यामध्ये पाहिलं, तिच्या सर्व झग्यामध्ये पाहिलं, पॉकेट चेक केले, पण त्यांना ते सापडले नाही. आपण हॉल सोडताना तो तुमच्या अद्याप गळ्यात होता, त्याने विचारलं. त्यावर ती म्हणाली, हो, मंत्रालयाच्या सभागृहात मी त्याला स्पर्श केला होता. परंतु तू जर तो रस्त्यावर गमावलास तर तो आपल्याला पडलेलं त्याचा आवाज ऐकायला आला असता. कदाचित तो टॅक्सीमध्येच पडला असावा. हो. मग त्या टॅक्सीचा तो नंबर घेतलास का, असं त्याने विचारलं. नाही. ते एकमेकांना बघून स्तब्ध उभे राहिले. शेवटी लॉयझेलने पुन्हा आपले कपडे घातले आणि त्या हाराचा शोध घेण्यासाठी तो परत निघाला. त्याने सांगितलं की आपण चालत असलेल्या सर्व रस्त्यांवरनं मी ते शोधत जातो. कदाचित तिकडे पडला असेल तर ते सापडेल की नाही ते पाहतो. तो घरातनं निघून गेला. ती रात्रभर त्या बॉल ड्रेसमध्येच राहिली आणि तो संध्याकाळी 7 वाजता परत आला. He had found nothing. He went to the police, to the newspapers to offer a reward to cab companies everywhere. The tiniest glimmer of hope led him. She waited all day. In despair at his frightful disaster, Loisel returned in the evening, a hollow, pale figure. He had found nothing. You must write to your friend, he said. Tell her you have broken the clasp of her knuckle and that are having it mended. It will give us time to look some more. She wrote as he dictated. At the end of the week, they had lost all hope. त्याला काही सापडले नाही. तो पोलिसांकडे, वर्तमानपत्राकडे गेला. वर्तमानपत्रात कोणी परत आणून दिलं तर बक्षीस देण्याची त्याने सांगितलं. कॅब कंपन्यांकडे गेला. सर्वत्र आशेची सर्वात लहान चमक त्याला जिथे दिसेल तिथे तो गेला. या भयानक आपत्तीबद्दल निराशा होऊन तिने दिवसभर प्रतीक्षा केली. लॉयझल संध्याकाळी परत आला. एक पोकळ फिकट गुलाबी आकृती. त्याला काही सापडले नाही. तो म्हणाला, तू तुझ्या मैत्रिणीला लिहायला पाहिजेस. मग तिला सांग की तिच्या गळ्यातील हारातला जो फास आहे तो तुटला आहे आणि तो दुरुस्तीला आपण दिलेला आहे. याच्यामुळे आपल्याला हार शोधण्यास, हार मिळवण्यास अजून काही काळ मिळेल, वेळ मिळेल. त्याने ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे तिने आपल्या मैत्रिणीला, मॅडम फॉरेस्टियरला पत्र पाठवले. एका आठवड्याच्या शेवटी त्यांची सर्व आशा गमावली होती. पूर्ण एक आठवडा झाला होता, परंतु हाराचा शोध, हाराचा पत्ता अजून काही लागत नव्हता. म्हणून ते खिन्न, दुःखी झाले होते आणि त्यांनी सर्व आशा आता गमावल्या होत्या. And Loisel, who suddenly looked aged, declared, we must consider how to replace the jewel. And so they went from jeweler to jeweler, looking for a necklace like the other one. Consulting their memories, both sick with grief and anguish, in a shop at the Palais Royal, they found a string of diamonds which seemed to be exactly what
they were looking for. It was worth 40,000 francs. They could have it for 36,000. आणि मग दोघांनी त्यांनी ठरवलं की सेम टू सेम तसाच हार आपण तिला परत देऊया. आणि मग दोघे आपल्या स्मरणशक्तीनं ताण देत हुबेहूब त्या हारासारखा दिसणाऱ्या हाराच्या शोधात एका सराफाकडून दुसऱ्या सराफाकडे फिरत राहिले. दोघेही दुःखाने व्याकुळ त्रस्त झाले होते. पॅलेस रॉयल येथील दुकानात त्यांना हिऱ्याचा तो हार सापडला. त्याची किंमत 40,000 फ्रँक होती. त्यांना ते 36,000 मिळण्याची शक्यता होती. सो दे begged the jeweler not to sell it for 3 days and they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. Loisel had 18,000 francs which his father had left him. He would borrow the rest, and he did borrow. He gave notes, made ruinous arguments, dealt with every type of moneylender. He went to get the new necklace and laid down on the jeweler's counter 36,000 francs. When Madame Loisel took the necklace back, Madame Forestier said coldly, "You should have returned it sooner. I might have needed it." From then on, Madame Loisel knew the horrible life of the every poor, but she played her part heroically. म्हणून त्यांनी 3 दिवस ते विकू नये असे सराफाला विनवणी केली आणि त्यांनी अशी व्यवस्था केली की फेब्रुवारीच्या अखेरीस दुसरा हार जर सापडला तर तो 34,000 फ्रँकसाठी परत गेला. लॉयझलकडे त्याच्या वडिलांनी दिलेले 18,000 फ्रँक होते आणि त्याने कर्ज घेतले. त्याने त्याच्या लिखित पावत्या केल्या, तोट्याचे करार केले, व्याजाने पैसे घेतले, सर्व प्रकारच्या सावकारांशी व्यवहार केले. मग तो नवीन हार मिळवण्यासाठी तो गेला आणि ज्वेलरच्या काउंटरवर त्याने 36,000 फ्रँक ठेवले. जेव्हा मॅडम लॉयझलने हार परत घेतला तेव्हा मॅडम फॉरेस्टियर थंडपणे म्हणाली, "तुम्ही ते लवकर परत केले असते तर मला याची गरज भासली असती." तेव्हापासून मॅडम लॉयझलला अत्यंत गरिबांचे भयानक जीवन माहीत होते, पण तिने तिची भूमिका हिरोगिरीने एखाद्या हिरोईनसारखी त्यावेळेस निभावली. The dreadful debt must be paid. She would pay it. They dismissed their maid. They changed their lodgings. They rented a garret under the roof. She came to know the drudgery of housework, the odious labors of kitchen. She washed the dishes, the dirty linen. She carried the garbage down to the street every morning and carried up the water, stopping at each landing to catch her breath and dressed like a commoner. She had to bargain at the market, quarrel and face insults over every miserable sou. Each month they had to pay some loans, renew others, get more times. Her husband worked extra every evening doing accounts for the tradesmen and often late into the night. He sat copying manuscript. त्यांनी भयानक कर्ज भरलेच पाहिजे. त्यांनी आपली मोलकरीण कामावरून कमी केली कर्ज भरण्यासाठी. त्यांनी त्यांचं घर बदललं. त्यांनी त्यांची गच्चीवरचं जी रूम होती ती भाड्याने दिली. तिला घरच्या कामाचे ढोंगीपणा, स्वयंपाकघरातील विचित्र श्रम कळले. जुन्या कपड्यांचा वापर तिने सुरू केला. दररोज सकाळी ती कचरा खाली टाकण्यासाठी जात असे, पाणी भरून आणत असे. प्रत्येक पायरीवर ती पाणी भरताना थांबत असे, तिचा श्वास कोंडत असे आणि सर्व ज्या तिच्या अवस्था झाल्या होत्या
ती आता संपूर्ण सामान्य माणसासारखी वागू लागली होती, कपडे घालू लागली होती. तिला बाजारपेठेत वस्तूसाठी भाव करावा लागत असे, प्रत्येक दयनीय व्यक्तीचा अपमान सहन करावा लागत असे, दरमहा त्यांना काही ना काही कर्ज द्यावे लागत असे, नवीन कर्ज घ्यावे लागत असे. अधिक वेळा त्यांना बऱ्याच वेळा खूप काम करावं लागत असे. तिचा नवरा दररोज संध्याकाळी व्यवसायाचा हिशोब ठेवून जास्तीत जास्त काम करत असे आणि अनेकदा रात्री उशिरापर्यंत तो एका पानात 5 पानांवर हस्तलिखित प्रत बनवत असे. And this life lasted 10 years. At the end of 10 years, they had paid off everything. Even the interest, Madame Loisel looked old now. Often she brooded over the past. What would have happened if she had not lost that necklace? How strange life is, how fickle, how little is needed for one to be ruined or sad. One Sunday, as she was walking in the campus of Ellis, suddenly she saw Madame Forestier, still young, still beautiful, still charming. Madame Loisel felt emotional. Should she speak to her? Yes, of course, and now that she had paid, she would tell her all. Why not? She went up to her. Good morning, Jenny. The author, astonished to be addressed so familiarly by this common woman, did not recognize her. आणि हे आयुष्य 10 वर्ष टिकले. 10 वर्षानंतर त्यांनी अगदी सर्व काही कर्ज फेडले, व्याज देखील फेडून टाकले. मॅडम लॉयझल आता म्हातारी झाली होती. बऱ्याचदा ती भूतकाळाचा विचार करायची आणि म्हणायची, जर तो हार गमावला नसता तर अशी वेळ आली नसती. आयुष्य किती विचित्र आहे, किती चंचल. एखादी व्यक्ती उद्ध्वस्त होऊ शकते किंवा तारली जाण्यासाठी किती कमी किंमत किंवा किती कमी दिवस असतात. एका रविवारी जेव्हा ती चॅम्प्स एलिसमध्ये फिरत होती तेव्हा तिला अचानक मॅडम फॉरेस्टियर दिसली. मॅडम फॉरेस्टियर अजूनही तरुण होती, अजूनही सुंदर होती, अजूनही मोहक होती. मॅडम लॉयझलला भावनाप्रधान वाटली. तिने तिच्याशी बोलले पाहिजे. होय, नक्कीच. आणि आता तिने पैसे दिले आहेत त्यामुळे तिच्याशी आपल्याला बोलायला काही हरकत नाही. ती तिच्याकडे गेली, गुड मॉर्निंग म्हणाली आणि त्या मॅडम फॉरेस्टियरचं निकनेम जिनी होतं. आणि हे सर्व ऐकून बाकीच्यांना जरा वेगळं वाटलं की कोण ही कॉमन स्त्री तिला जिनी अशा नावाने हाक मारते. शी स्टॅम्पर्ड, बट मॅडम, आय डोंट नो यू. You must have made a mistake. No, I am Mathilde Loisel. Her friend uttered a cry. Oh, my poor Mathilde, how you changed. Yes, I have some hard times since I last saw you, and many miseries, and all because of you. Me? How can that be? You remember that diamond necklace that you lent me to wear to the ministry party? Yes, well, I lost it. What do you mean? You bought it back. I bought you back another exactly like it, and it has taken us 10 years to pay for it. It wasn't easy for us. We had very little, but at last it is over. Said that you and bought our a diamond necklace to replace Forestier Boston. Yes, you didn't notice them? They were very similar. And she smiled with proud and innocent pleasure. Madame Forestier, deeply moved, took both her hands. Oh, my poor Mathilde, I mine an imitation. It was worth 500 francs at most. शेवटी तिच्या मैत्रिणींना ती मिळाली आणि त्यांची बोलणी सुरू झाली. होय, तुला शेवटी मी जेव्हा भेटले होते त्यानंतर माझा खडतड काळ सुरू झाला आणि प्रचंड हालही झाले आणि ते सर्व काही तुझ्यामुळे. मॅडम फॉरेस्टियर म्हणते, माझ्यामुळे? हे कसं शक्य आहे? तुला आठवतं मंत्रालयातील पार्टीसाठी तू जो हार मला दिला होता? हो, मग काय झालं? मग तो माझ्याकडनं हरवला. म्हणजे काय? तू तर परत केलास ना? परत केला, हुबेहूब तसाच दुसरा मी तुला परत केला.
मात्र त्याची किंमत चुकवायला आम्हाला 10 वर्ष लागली. आमच्याकडे फारसं काही नव्हतं, त्यामुळे आम्हाला ते खूप कठीण गेलं. पण आता ते सगळं संपलं आहे आणि त्यामुळे मी आता खूप समाधानी आहे. मॅडम फॉरेस्टियर अचंबित झाली. म्हणजे माझा हार परत करण्यासाठी तू हिऱ्यांचा हार विकत घेतलास असं तू म्हणत आहे? हो. तुझ्या ते लक्षात नाही आलं. ते दोन्ही अगदी एकसारखे आहे. असे म्हणून ती अभिमानाने आणि निरागसपणे हसली. मॅडम फॉरेस्टियर भावनाविवश सद्गदित होऊन दोन्ही हात तिने आपल्या मैत्रिणीच्या हातात घेतले. अरे रे, बिचारी मॅडम फॉरेस्टियर. तिला म्हणत होती, मॅटिल्डा, माझा हा जो हार आहे तो नकली होता आणि त्या हारची किंमत जास्तीत जास्त 500 फ्रँक असेल.